नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की जसे विद्यार्थ्यांचे डाऊट्स येत जातील तसं मी त्यावरती काही व्हिडिओ बनवत जाईन. मला जे वाटतात की जे कॉमन क्वेश्चन्स आहेत, आता तुम्ही म्हणाल सर आम्ही प्रिलिमचा अभ्यास करतोय आणि तुम्ही हे मेन्स कुठून काढलं, तर काही असे विद्यार्थी आहेत जे आतापर्यंत राज्यसेवा करत होते आणि इथून पुढे आता राज्यसेवेच्या जागा आणि त्यांचा अभ्यास वगैरे बघून काही विद्यार्थी असा विचार करतायत की ॲग्री एमपीएससी कडे स्विच व्हावं. आता त्यांच्या केसमध्ये त्यांचा राज्यसेवा प्रिलिमचा अभ्यास झालेला असू शकतो किंवा आपले ॲग्रिकल्चरचे काही स्टुडंट्स असतील ज्यांनी 21 आणि 22ची प्री दिलेली आहे किंवा प्री क्वालिफाय होऊन मेन्स दिलेले आहे. तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हिस्ट्री इकॉनॉमिक्स सोडलं तर बाकीचा त्यांचा अभ्यास झालेला आहे. तर त्यांना अशा काही विद्यार्थ्यांना अशी एक भीती वाटते की मेन्सला आपल्याला कमी वेळ मिळेल. मेन्सचा सिलेबस जो आहे तो खूप मोठा आहे. सगळ्यांना कल्पना असेल की जो प्रिलिम्सला सिलेबस होता आहे तसा सिलेबस याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हला आयोगाने टाकलेला आहे. याच्यामध्ये उलट काही ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे सिलेबसचे पॉइंट्स असतील तर ते वाढलेले आहेत. जसं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं जवळजवळ 3.5 पानाचा सिलेबस आहे, तसंच बऱ्याचशा ठिकाणी सिलेबस वाढवलेला आहे. ओके, सो ओव्हरऑल मागच्या ऑब्जेक्टिव्ह पेक्षा एक साधारणपणे 10-15% सिलेबस एक्स्ट्रा आहे. जवळजवळ 13-14 पानी सिलेबस आहे. सो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की मेन्सचा आम्हाला सर डिस्क्रिप्टिव्ह आहे, पहिल्यांदाच होणार आहे, वेळ कमी मिळेल, आम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर होणार नाही, त्यामुळे आता मी काही विषय वाचून घेऊ का. ओके, सो मुळात हा विषय यांच्यासाठीच आहे की ज्यांनी ऑलरेडी आधी कधीतरी राज्यसेवेचे असेल किंवा ॲग्री एमपीएससीची प्रिलिम दिलेली आहे. बाकीचे जे विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील ते डायरेक्टली थोडं पुढे घेऊन मी जो पुढे प्रिलिमचा सेट स्कोर काय राहील हा जो टॉपिक असणार आहे तर तिथं तुम्ही जाऊन हे करू शकता. ओके, तो डायरेक्ट पार्ट बघू शकता. आपण या मुद्द्यावरती येऊ की आता मेन्सचा अभ्यास करणं खरोखरच गरजेचं आहे का. आता हे डिपेंड आहे की तुमची प्रिलिम्सची तयारी कितपत आहे. ओके, आतापर्यंत समजा तुम्ही राज्यसेवा खूप कम्फर्टेबली मार्गाने पास होत असाल, समजा आता 2022चा राज्यसेवेचा म्हणतोय मी कट ऑफ 106च्या आसपास लागला होता, 23चा कट ऑफ 108 लागला होता. समजा तुम्हाला दोन्ही परीक्षेमध्ये तुमचा प्रिलिमचा स्कोर हा 115-20च्या पुढे येत असेल तर अशा केसमध्ये कदाचित तुम्हाला प्रिलिमचा एवढा अभ्यास करावा लागणार नाही. पण समजा तिथे तुम्ही काटावर पास झाला असेल किंवा काही किरकोळ मार्काने तुम्ही क्वालिफाय झालेला नसेल, सेम केस ॲग्रिकल्चर एमपीएससी मध्ये आपण घेऊ शकतो. ॲग्रिकल्चर एमपीएससी मध्ये जी मागची एक्झाम झाली 2022ची तर त्याच्यामध्ये साधारणपणे 97च्या आसपास ओपनचा कट ऑफ होता. तर अशा केसमध्ये सुद्धा जे काठावर क्वालिफाय झालेत किंवा डिस्क्वालिफाय झालेत अशा विद्यार्थ्यांना ही स्ट्रॅटेजी रिस्की असेल की आताच मेन्सचा अभ्यास करणं. ही गोष्ट मला मान्य आहे की मेन्सला खूप जास्त सिलेबस आहे आणि आपण गृहीत धरतोय की आपल्याला 4.5-5 महिने तरी मिळतील आणि तेवढे तरी मिळतील. ओके, आता त्याच्या पुढे एक्झाम गेली तर आपल्याला बोनस मिळेल, पण आता तरी आपण धरून चालतोय की 4.5-5 महिने. तर एवढ्यामध्ये मग सगळा सिलेबस कम्प्लीट करणं, त्याच्या टेस्ट सिरीज रायटिंग प्रॅक्टिस करणं वगैरे हे सगळं शक्य होईल का. तर या प्रश्नाचं उत्तर मी आता असंच देईन की ही जी काही सिच्युएशन आहे ती जेवढे विद्यार्थी मेन्सला क्वालिफाय होणार आहेत ती सगळ्यांना सेम सिच्युएशन असणार आहे, तुम्हाला फक्त असणार नाही. ओके, सो या परीक्षेतून जेवढ्या जागा आहेत 258 जागा आहेत, काही ना काहीतरी 258 विद्यार्थी तरी सिलेक्शन होणारच आहेत. म्हणजे ते काही ना तरी स्ट्रॅटेजी ठेवूनच अभ्यास करणार आहेत. सो मेन्सची स्ट्रॅटेजी काय असावी हा नंतरचा भाग आहे. मी आता तुम्हाला प्रिलिम मध्ये डायव्हर्ट करणार नाही. मला या मुद्द्यावरती बोलायचं आहे की मेन्स आता अभ्यास केला पाहिजे का. ओके, सो लक्षात घ्या की पहिला तुमचा हा क्रायटेरिया असला पाहिजे की प्रिलिमचा तुमचा स्कोर किती आहे. तुम्ही जसं मी म्हणतोय तुम्ही मार्जिनली खूप हायर असाल, तुम्ही आतापर्यंत राज्यसेवेची प्री असेल किंवा ॲग्रिकल्चर एमपीएससीची प्री 15-20 मार्कांनी कट ऑफच्या वरती 15-20 मार्कांनी क्वालिफाय होत असाल तर कदाचित तुम्ही आता लगेच प्रिलिम न करता किंवा समजा ॲग्री एमपीएससीचं तुम्ही करत असाल तर हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स मात्र तुम्हाला ऍडिशनल करायचं आहे, ते धरून सांगतोय मी. ते जर म्हणजे ते वगळून सांगतोय, ते जर तुम्ही धरला तर आणखीन अभ्यासाचा वेळ लागेल. आपण राज्यसेवा क्वालिफाय झाला 15-20 मार्कांनी असं गृहीत धरू तर अशा केसमध्ये सुद्धा
तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा असेल तर जास्तीत जास्त 1 महिना करा. शेवटचा महिना तुम्ही कितीही एक्सपर्ट असाल तरीही तुम्ही म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. एक्झामला काही होऊ शकतं, तुमच्या अनएक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतो, तुमची रिव्हिजन झालेली नसल्यामुळे तुम्हाला आधी वाचलेलं असून सुद्धा रिव्हिजन नसल्यामुळे तुम्हाला ते आठवणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ते रिस्की आहे. मी हे का म्हणतोय की प्रिलिमलाच फोकस करा, याच्या मागं थोडं लॉजिक लक्षात घ्या. तुमचं जवळजवळ एकच मिनिट बघा, जवळजवळ 2,258 जागा आहेत. साधारणपणे 15चा रेशो धरला तर अप्रॉक्सिमेटली, एक्झॅक्टली नाही सांगत मी, अप्रॉक्सिमेटली म्हणतो 3,500 ते 4,000 स्टुडंट मेन्सला क्वालिफाय होणार आहेत. बरोबर. सो ह्या 3,500 ते 4,000 ह्याच्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी असणार आहेत जे राज्यसेवा करणार असणार आहेत. ते दोन्हीकडे क्वालिफाय झाल्यानंतर मोस्टली राज्यसेवेचा ऑप्शन देणार आहेत. ते ऍग्रीचा अभ्यास करणार नाहीयेत. एकतर फक्त मेन्सचा फॉर्म भरतील, एक्झामला येऊन बसतील, किंवा बरेचसे विद्यार्थी फॉर्मही भरणार नाहीत. मला फूड सेफ्टी ऑफिसरच्या एक्झामचा अनुभव आहे. म्हणजे हार्डली 50% विद्यार्थी, 50 to 60% विद्यार्थी ऍक्च्युअली परीक्षा केंद्रात हजर होते. ओके. त्यातले परत 15-20% विद्यार्थी पहिला पेपर दिला, दुसरा पेपर दिलाच नाही. लक्षात घ्या. म्हणजे इथं किती कॉम्पिटिशन कमी आहे. या 3,500 ते 4,000 जे विद्यार्थी मेन्सला क्वालिफाय होतील, तर याच्यातले म्हणजे माझ्या अंदाजे हार्डली 2,000 ते 2,200 विद्यार्थी ऍक्च्युअली अभ्यास करून ऍग्री एमपीएससी मेन्सचा पेपर देतील. मी काय म्हणतोय बघा, अभ्यास करून पेपर देतील. पुन्हा याच्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस कन्सिस्टंटली अगदी डे 1 पासून करणारे आणि पेपर कमी करणारे आणखीन कमी असतील. ओके. ह्याच्यावरती मी प्रिलिम झाल्यानंतर बोलेन. मला आता फक्त एवढं सांगायचं आहे की मेन्सला इतकं कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन हे तुम्हाला प्रीला आहे. प्रीला का कॉम्पिटिशन आहे? त्याला आणखीन एक कारण आहे की आता 21-22 ला रिझल्ट एक्झाम होती, 23 ला एक्झाम नव्हती, 24 ला पण लेट आलेला आहे. सो मागचा 21-22 चे न झालेले विद्यार्थी पण आहेत. त्यानंतर 23 ची बॅच बाहेर पडलेली आहे, आता 24 ची पण बाहेर पडलेली आहे. सो एवढा सगळा क्राऊड जो आहे तो एक्झाम देणार आहे. आता काही ठिकाणी काही कॅटेगरीला जागा पण जास्त आहेत, तर तिकडचा क्राऊड पुन्हा येऊ शकतो. राज्यसेवेची आता शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. तिथं जागा जर येत्या कालावधीमध्ये जास्ती नाही वाढल्या, तर तिथं अभ्यास करणाऱ्या मुलांना जर वाटलं की नाही इकडं खूपच कॉम्पिटिशन आहे राज्यसेवेला, मग आपण ऍग्री एमपीएससी देऊ, तर हे सगळं आहे. त्यामुळं प्रिलिम्सला खूप जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. ओके. त्यामुळं माझं सजेशन हेच राहील की तुम्ही खूप कम्फर्टेबली 15-20 मार्कांनी क्वालिफाय होत असाल तर एखादा महिना मेन्सचा अभ्यास करा. ओके. अदरवाईज तुम्ही पूर्णपणे प्रिलिम्स वरती फोकस करा. आणि इव्हन दॅट केस 1 महिना अभ्यास केल्यानंतर शेवटचा महिना तरी तुम्ही पूर्णपणे प्रिलिम्सच केली पाहिजे. ओके. बाकीचे जे विद्यार्थी आहेत, जसं मी सांगितलं की काटावर क्वालिफाय झाले असतील किंवा काही मार्कांनी क्वालिफाय झालेले नसतील, किंवा आधी प्रिलिमचा अभ्यास केला होता, एक्झाम पण दिली होती, पण बऱ्याचशा 15-20 मार्कांनी माझं प्रिलिम्स राहते, असे विद्यार्थी असतील तर ह्यांनी मेन्सचा आत्ताच विचार करू नका. त्यासाठी मी तुम्हाला कारणही सांगितलं. जेवढे विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत त्यातले निम्मे विद्यार्थी आहेत ते एक्झाम सिरियसली देणार नाहीत किंवा एक्झामचा फॉर्मच भरणार नाहीत, आणि राहिलेल्यांमध्ये रायटिंग प्रॅक्टिस करणारे पुन्हा कमी असतील. सो तुम्ही मेन्सला क्वालिफाय झाला आणि तुम्ही अगदी डे 1 पासून रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा अभ्यासासोबत तुम्ही करायला लागला, तरीही तुम्ही त्या अबाउट 25% कॅटेगरीमध्ये आहात. ओके. म्हणजे समजा 4,000, एक कॅल्क्युलेशन साठी म्हणतोय, 4,000 जर क्वालिफाय होणार असतील मेन्सला, तर तुम्ही त्या पहिल्या 1,000 आहात, आणि त्या 1,000 आपल्याला 258 निवडायचे आहेत. तर मेन्सला एवढं कॉम्पिटिशन कमी आहे. पण याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय झालं पाहिजे. ओके. त्याला दुसरी एक गोष्ट अशी आहे की बरेचसे विद्यार्थी मेन्सला रिटर्न असल्यामुळे पुन्हा तिथं कच खातील. ओके. सो मेन्सला ऍक्च्युअली कॉम्पिटिशन कमी आहे. मी पुन्हा मुद्दा तो अधोरेखित याच्यासाठी करतोय की तुम्हाला हे लक्षात यावं. प्रिलिम्सचा ठरलेला सिलेबस आहे. ओके. सो त्यामध्ये क्वेश्चन कसे येतात हे तुम्हाला माहित आहे.
तसंच सगळ्यांच्या बाबतीत आहे. सो प्रिलिमला तुमचा कस लागेल, त्यामुळं असं कोणतंही रिझन ठेवू नका की ज्याच्यामुळे उद्या तुम्हाला वाटेल की अरे मी हे करायला पाहिजे होतं, 2 मार्क एक्स्ट्रा पडले असते, मी प्रिलिम क्वालिफाय झालो असतो. ओके, त्यामुळे होल अँड सोल प्रिलिम्सलाच फोकस करा. प्रिलिमला जो काय त्यावेळी एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला अंदाजित कट ऑफ वगैरे कळतो इकडून तिकडून, तर त्या कट ऑफच्या पेक्षा जास्त समजा तुम्हाला 15-20 मार्क असतील किंवा 10 मार्क असेल, तर तुम्ही एक्झाम झाल्या झाल्या निश्चिंत असाल की कट ऑफ किती का लागेना, मी त्याच्यापेक्षा 10-15 मार्कांनी वरतीच आहे. इव्हन सेकंड की जरी लागली, त्यामध्ये काय रिवाइज झाले, मार्क्स कमी झाले, तरी मी मार्जिनली सेफ झोन मध्ये आहे. सो तुम्ही प्रिलिमचा अभ्यास झाल्या दुसऱ्या दिवसांपासून मेन्सचा अभ्यास करू शकाल. अदरवाईज लक्षात घ्या, एमपीएससीचा इतिहास बघितला तर प्रिलिम झाल्यानंतर 2 ते 2.5 महिने, 2 महिने नाहीच, 2.5 महिने धरा की तुमचा प्रिलिमचा निकाल येत नाही आणि तुम्ही कुठेतरी काटावर असाल त्या अंदाजित कट ऑफच्या, तर तुम्ही तळ्यात मळ्यात असता, त्यामुळं अभ्यास तेवढ्या फोर्सफुली होत नाही. आणि 2.5 महिन्यानंतर इव्हन तुम्ही मेन्सला जरी क्वालिफाय झालात तरी समोर असतात महिने किती, 2 ते 2.5 महिने. तर ह्या 2 ते 2.5 महिन्यात पुन्हा तुमचा प्रश्न येणार की आतापर्यंत सर मी काटावर होतो त्यामुळे माझा अभ्यास होत नव्हता, मग आता मी क्वालिफाय झालोय सर मेन्सला, मग आता 2 महिन्यात काय करता येईल किंवा मग 2 महिन्यात माझा सिलेबस कव्हर होईल का. म्हणून म्हणतोय की मेन्सला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज कुणाचा असणार आहे, जो कट ऑफ पेक्षा खूप पुढे असणार आहे प्रिलिमच्या कट ऑफच्या. ओके, तर ते लगेच एक 4-5 दिवस विश्रांती घेऊन लगेच मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करू शकतील आणि त्यांना तो पुढे जाऊन ऍडेड ऍडव्हान्टेज राहील. मग त्यांना टेस्ट सिरीज सोडवणं किंवा रायटिंग प्रॅक्टिस करणं याला जास्त वेळ देता येईल, लक्षात येईल. सो हे महत्वाचं आहे. आता प्रिलिमला सेफ स्कोर काय आहे हा एक पॉइंट आहे. म्हणजे याच्यामध्ये बरेचसे मला असे फोनवरती क्वेश्चन्स विचारतायत विद्यार्थी, सर कितपत अभ्यास केला पाहिजे, कुठपर्यंत सेफ स्कोर आहे. तर लक्षात घ्या, प्रिलिमचा सेफ स्कोर किंवा कट ऑफ हे गेस करणं पण खूप चॅलेंजिंग आहे. आतापर्यंत आपण 2021 आणि 22चा कट ऑफ एकदम ऍक्युरेटली गेस केला होता. मी अगेन गेस शब्द वापरलं कारण अजूनही म्हणतो की मी गेस केला आणि तिथंच कट ऑफ लागला, हा योगायोग समजा, जरी थोडं सायंटिफिक पद्धतीनं ते कट ऑफ पर्यंत मी गेस केलं असलं तरीही. ओके, पण तिथं काय होतं की फक्त ऍग्रिकल्चरचेच विद्यार्थी होते, ऍग्रिकल्चरचा डेटा आपल्याकडे तेवढा आला होता. आता याच्यामध्ये राज्यसेवा पण ऍड होणार आहे. राज्यसेवामध्ये जे ऍग्रिकॉस्ट स्टुडंट आहेत, जे आधीपासून अभ्यास करतायत, ते आता फक्त टिक मार्कच करतायत. सो आता कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, त्यामुळे उद्या हे कट ऑफ गेस करणं पण अवघड आहे. पण मी फक्त एक जनरल तुम्हाला थीम लाईन देईन, ज्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की बाबा कुठपर्यंत आपल्याला स्कोर येणं अपेक्षित आहे. आता कट ऑफ जो असतो तो साहजिकच त्या एक्झामला किती फॉर्म्स भरले गेलेले आहेत त्याच्यावरती डिपेंडंट आहे. आता ऍग्रीचा फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ऍग्रीसाठी किती फॉर्म्स आलेत. त्यानंतर व्हॅकन्सी सगळ्यांना माहित आहे 258. आता ही व्हॅकन्सी मागच्या वेळेपेक्षा जास्त आहे. पहिल्यांदा 203 ची व्हॅकन्सी होती, नंतर 200 आय थिंक 15च्या आसपास होते, तर त्यापेक्षा जास्त आहे. ओके, पण याच्यामध्ये ओपनला थोडा जागा कमी झाल्यात, याचा पण विचार केला पाहिजे. प्लस मागच्या वेळी बघा प्रिलिमचा सिलेबस मध्ये क्वांट रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी हा जो प्रकार होता, तर ऍक्च्युली तो मेरिटला होता, म्हणजे त्याचे मार्क्स धरले जायचे. आता राज्यसेवेमध्ये तुम्हाला सीसॅट हा पेपर वेगळा आहे, तो फक्त क्वालिफाईंगला आहे. असे बरेचसे चेंजेस आहेत. ओके, त्यानंतर पेपर किती सोपा येतो किती अवघड येतो त्याच्यावरूनही कट ऑफ वर खाली होऊ शकतो. मी तुम्हाला फक्त एक अभ्यासासाठी आतापर्यंत जे झालेलं आहे ते तुम्हाला लॉजिकली सांगतोय, त्याच्यावरून तुम्ही एक अनुमान बनवू शकता. ओके, सो ऍग्री एमपीएससीचा कट ऑफ बघा, ज्यावेळी मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी राज्यसेवेचा कट ऑफ ज्या वर्षी 2022ला 106 लागला होता, त्यावेळी आपण 97ला होतो. त्याला अगेन कारण पण मी तुम्हाला बोललो की तिकडं सीसॅट क्वालिफाईंग आहे, इथं मात्र मेरिटला होतं. त्यामुळे ऍग्रीमध्ये ज्याचं सीसॅट चांगलं होतं 21-22ला, त्याला साहजिकच स्कोर वाढला त्याचा. ओके, सो एवढा सॉरी इथं 106 होता, नंतर 23ला 108 झाला, त्यावेळी आपला 97 लागला होता. ओके, आता हे विद्यार्थी राज्यसेवेचे ऍग्रीच्या ह्याला पण जे कृषीचे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरतील, त्यामुळे त्यांचं पण कॉम्पिटिशन येईल. सो थोडा स्लाइटली कट ऑफ वाढू पण शकतो, पण इन जनरल राज्यसेवेचा जो कट ऑफ लागेल त्याच्यापेक्षा 5 ते 10 मार्क्स आपला कमीच असणार आहे. ओके,
सो जनरली एक हे लक्षात ठेवा की आपला कट ऑफ जो आहे, अगेन हे थंब रूल नाही, मी तुम्हाला फक्त एक गेस वर्क देतोय मदतीसाठी की बाबा कुठपर्यंत अभ्यास तुमचा असला पाहिजे. आता थोडं मागा असाल तर आता तुम्हाला थोडं स्पीड वाढवण्यासाठी, थोडा एक्स्ट्रा अभ्यास करण्यासाठी मोटिवेशनली हे घ्या, कन्स्ट्रक्टिव्हली घ्या. ओके, सो 94 ते 104, ओके, 94 ते 104 च्या आसपास हा लागू शकतो. अगेन मी मला ही कल्पना आहे की अजूनही पेपर झालेला नाही, मी तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला अभ्यासाला हेल्प करण्यासाठी हे सांगतोय. ह्याच्यामध्ये पेपर अवघड आला तर हा 90च्या खाली पण येईल, बरोबर, 80-85 पण येईल, एकदम सोपा आला तर वाढवू शकतो. तर आपल्याला माहित नाही, आतापर्यंत जसा पेपर होता तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. ओके, अजून ऍप्लिकेशन किती भरले जातील हे आपल्याला माहित नाही. सो हे गेस वर्क आहे किंवा एक अभ्यासासाठी गाईडलाईन म्हणून ह्याच्याकडे बघा. त्यानंतर आता हे जनरलचं मी तुम्हाला सांगतोय, तर या कंपॅरिझन मध्ये मग आता इथं जर आपण एकदम कॉन्झर्वेटिव्हली बघू की 104 जर अप्पर लिमिट आपण धरत असू तर त्याच्यावरती तुम्हाला मार्जिनली सेफ पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला अगदी डे 1 तुम्हाला प्रिलिम झाल्या तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की नाही माझं होणारच आहे, तर अशा केसमध्ये मग तुम्हाला किमान 110च्या वरती तुम्हाला स्कोर आणावा लागेल. तो जर 115, 114, 15च्या वरती असेल, ओके, तर आणखीन तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तर जेवढा तुमचा मार्जिनच्या वरती, कट ऑफच्या वरती जास्त स्कोर असेल तेवढं मग सेकंड की मध्ये कमी झाला, वाढला वगैरे याचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही, तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकाल. ओके, सो या पद्धतीनं थोडं स्ट्रॅटेजी बनवा. आता तुम्ही म्हणाल सर हे तर ओपन जनरलचं आहे, तर बाकीच्या बाबतीमध्ये काय होऊ शकेल, तर आतापर्यंत जसा हा डिफरन्स आहे, तुम्ही राज्यसेवेचा पण कट ऑफ बघा, प्रिलिमचा किंवा ऍग्रीचा बघा, काही सिंपल गेसवर्क आहेत. गेसवर्क म्हणण्यापेक्षा एक पॅटर्न आहे. ओपन जनरलचा जेवढा कट ऑफ लागतो त्याच्यापेक्षा एससी जनरल जे आहे एक 5 ते 7 मार्क कमी असतात. ओके, अगेन याच्यामध्ये जागा कमी जास्त होऊ शकतात, कट ऑफ पण वर खाली होऊ शकतो. मी एक जनरल तुम्हाला आयडिया देतोय की ओपन पेक्षा 4 ते 7 मार्क एससी जनरलचा कट ऑफ कमी लागतो. त्यानंतर एसटीचा जवळजवळ ओपन पेक्षा 10 ते 12, आता इथं जास्त होतं पण जनरली एक सेफ झोन मध्ये लक्षात घ्या 10 ते 12 मार्क्सनी कमी लागतो. त्यामध्ये पुन्हा कट ऑफचा त्या कॅटेगरीमध्ये पुन्हा फिमेलचा कट ऑफ आहे, तो पुन्हा काही मार्क्सनी खाली जातो. पण अगेन किती जागा आहेत हे महत्वाचं आहे. या ऍडला ज्या जागा होत्या त्या पद्धतीने कट ऑफ लागलाय, पण एक जनरल हे लक्षात घ्या, ट्रेंड लक्षात घ्या. आता डीटीए जो आहे तर त्याचा शक्यतो एखाद दुसऱ्या मार्काचा फरक असतो. एनटीबी मध्ये जवळजवळ प्रत्येक वेळी जेवढा ओपन जनरलचा कट ऑफ आहे तेवढाच लागलेला आहे. त्यानंतर पुढे जर बघितला एसबीसी, एनटीसी मध्ये पण आहे तेवढाच लागलाय, एनटीडी मध्ये पण आहे तेवढाच लागलाय, ओपन जनरल एवढाच, ओबीसी मध्ये पण आहे तेवढाच लागलाय. सो प्रिलिम मध्ये खूप जास्त फरक पडत नाही. ओके, त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये पण आहे तेवढाच लागलाय. बाकी दिव्यांग आणि ओपन या जागावरती डिपेंड असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये मार्काचं व्हॅरिएशन खूप असतं. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, एससी एसटी मध्ये थोडं कमी येईल, बाकीच्या सगळ्या जनरल कॅटेगरीमध्ये एनटी असेल, ओबीसी असेल, याच्यामध्ये प्रिलिम्सला खूप फरक पडत नाही, मेन्सला पडतो. मेन्सला 15-20 मार्काचा फरक पडतो. आता तो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असल्यामुळे आता तर जास्त पडेल. ओके, पण प्रिलिम्सला मात्र तुम्हाला त्या पद्धतीनं तयारी करावी लागेल. ओके, सो एक जनरल थीम लाईन म्हणून आहे. सो तुम्हाला जर वाटत असेल तुमचा प्रिलिमचा अभ्यास झालेला आहे तर यामध्ये तुमचा स्कोरिंग वाईज बघा आतापर्यंतचा तुमचा अभ्यास, कारण जनरल स्टेटमेंट मी देऊ शकत नाही, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते, आतापर्यंत दिलेल्या एक्झामचा अनुभव वेगळा असतो. ओके, सो याचा आन्सर प्रत्येकानुसार व्हॅरी करेल. सो तुम्हीच आता मी जे काय बोललो तर याच्यावरून तुम्हीच एक जनरल आउटलाईन बनवा आणि त्याच्यावरून लक्षात घ्या. पण इव्हन तुम्ही जरी डिसिजन घेतला की मेन्स जरा थोडंफार वाचतो मी, तरी माझं सजेशन राहील की आता तुम्ही वेगळी वाचत असाल तर त्या दिलेल्या टाइमच्या कन्सिडरेशन मध्ये आउटपुट खूप काही चांगलं येणार नाही. जेवढं तुम्ही ऍक्च्युअली प्री क्वालिफाय झाल्यानंतर किंवा प्री झाल्यानंतर मेन्सच्या तयारीला लागाल त्यावेळी जेवढं आउटपुट येणार आहे तेवढं. ओके, सो जरी करायचं असेल तर हार्डली एखादा महिना द्या. 1 महिना तुम्ही कितीही प्रिलिम्स मध्ये एक्सपर्ट असून द्या तरी 1 महिना फुल्ली तुम्ही प्रिलिम्सला देणं, बरोबर सगळे टेस्ट सिरीज सोडवणं, पेपर प्रॅक्टिस करणं, एमसीक्यू रिवाइज करणं, पीवायक्यू रिवाइज करणं, हे सगळं तुमच्याकडनं झालं पाहिजे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रिलिमला हलक्यात घेऊ नका. आय होप तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून मिळाली असेल. आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा. जर मला वाटलं की हा जनरल सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल तर अशा विषयांवरती मी नक्की एखादा व्हिडिओ बनवेन. सो इथंच थांबूया. धन्यवाद.